नमस्कार मित्रांनो, मराठी युनिवर्स या यूट्यूब चॅनेलवर सर्वांचे मनापासून स्वागत. आपल्या या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. मित्रांनो, आज आपण प्रत्यक्ष स्वामी समर्थांची अमृतवाणी ऐकणार आहोत. तर चला मग. कधी वाटतं का की आपलं आयुष्य कुठेतरी अडकलंय? मनात असंख्य प्रश्न, भीती, चिंता याने आपलं मन हताश झालंय. वाटतं की काहीच उरलेलं नाही आयुष्यात. आणि मग अचानक कुठून तरी मदतीचा हात पुढे येतो आणि मनात आवाज येतो, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हो, तोच आवाज श्री स्वामी समर्थांचा. स्वामी समर्थ हे एक दिव्य शक्ती आहेत, एक जिवंत अनुभूती आहे. आणि त्यांची शिकवण ही केवळ आध्यात्मिक नाही, तर ती आपल्या रोजच्या आयुष्याला बदलून टाकणारी एक कृतिशील दिशा आहे. आज आपण त्यांच्या शिकवणीचा अर्थ जाणून घेणार आहोत, अशा पद्धतीने की ज्यामुळे तुमचं आयुष्य खरंच बदलू शकेल. स्वामी समर्थ हे कोणतं मोठं तत्त्वज्ञान मांडून गेलेले नाहीत. त्यांनी कोणते ग्रंथ लिहिलेले नाहीत, पण त्यांचे शब्द, त्यांचे अनुभव आणि त्यांनी दिलेली शिकवण हेच जीवनाचं खरं गूढ आहे. स्वामींची पहिली आणि सगळ्यात मोठी शिकवण म्हणजे देवावर श्रद्धा ठेवा. हो, आजच्या धावपळीच्या जीवनात आपण इतके बाहेरच्या गोष्टींवर विसंबून राहतो की स्वतःवरची आणि बाप्पांवरची श्रद्धाच कुठेतरी हरवते. स्वामींचं एक वाक्य आहे, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. या वाक्यामुळे लाखो लोकांचं जीवन बदललेलं आहे. हे वाक्य ऐकलं की मनाला एक आश्वासन मिळतं, एक पाठिंबा मिळतो आणि मग आपण एकटं नाही याची भावना रुजते. स्वामींनी शिकवलं की संकट येणारच, पण ती आपल्याला बळी पाडायला नाही, तर ती संकटे आपल्याला घडवायला येतात. तुमचं आयुष्य कितीही अंधारात गेलेलं असो, स्वामींच्या कृपेचा एक छोटासा किरण तो अंधार फाडून तुमचं जीवन उजळून टाकू शकतो. फक्त आपल्यात एक गोष्ट हवी, ती म्हणजे निष्ठा. स्वामी समर्थांची दुसरी अनमोल शिकवण, सेवा करा. आपण सतत देण्यापेक्षा घेण्याची अपेक्षा करत राहतो, पण स्वामी सांगतात, सेवा हीच खरी साधना आहे. त्यामध्ये आई वडिलांची सेवा, गुरूंची सेवा, समाजाची सेवा, यातून जी सकारात्मक ऊर्जा मिळते ती कोणत्याही मंत्रापेक्षा मोठी नाही. स्वामींच्या भक्तांनी हे स्वतः अनुभवलेलं आहे. जेव्हा त्यांनी मनापासून एखाद्याची सेवा केली तेव्हा स्वामींनी त्यांचं जीवनच बदलून टाकलं. स्वामींच्या शिकवणीतून अजून एक मोठा संदेश मिळतो, स्वतःवर विश्वास ठेवा. स्वामींची कृपा तिथंच प्रकट होते जिथे मन पूर्णपणे समर्पित असतं. त्यांनी कधीही कोणावर जबरदस्ती केली नाही. त्यांनी नेहमीच सांगितलं, स्वतःच्या कर्तृत्वावरती आणि माझ्यावर विश्वास ठेवा, मग काहीही अशक्य राहणार नाही. किती लोक आहेत की जे संकटाच्या काळात म्हणतात, माझं काहीच होणार नाही, पण जेव्हा त्यांनी डोळे मिटून स्वामींना हाक मारली तेव्हा होणार नाही हे होणारच झालं. पण जेव्हा त्यांनी डोळे मिटून स्वामींना आळवलं तेव्हा त्यांना स्वामींची कृपा अनुभवायला मिळाली. स्वामींनी नेहमी सांगितलं, माणुसकी हाच खरा धर्म आहे. कोणती जात, कोणता धर्म, कोणता प्रदेश स्वामींसाठी महत्त्वाचं नव्हतं. त्यांनी फक्त एक माणूस म्हणून जगायला शिकवलं. स्वामी म्हणायचे, जे आपल्याला अन्न देतात त्यांना आपण प्रेम दिलं पाहिजे. हेच तर आयुष्याचं खरं सार आहे.
स्वामी समर्थ हे आजही जिवंत आहेत. तुमच्या माझ्यासारख्या भक्तांच्या अनुभवातून कधी एखाद्या संकटातून बाहेर पडतो तर वाटतं हे कसं झालं. तेच तर स्वामींचं अदृश्य बळ आहे. एखादा भक्त संकटात सापडलेला, त्याला वाटतंय की आता काहीच उरलेलं नाही. तो मंदिरात जाऊन हात जोडतो आणि म्हणतो, स्वामी आता सगळं तुमच्यावर सोपवलेलं आहे. आणि काय चमत्कार, काहीच दिवसात त्याचं जीवन बदललं. त्याला चांगला मार्ग मिळाला. आयुष्यातले सगळे अडथळे नाहीसे झाले. असं का होतं? कारण जेव्हा आपण पूर्णपणे शरण जातो तेव्हा दैवी शक्ती आपल्या आयुष्याची दिशा ठरवतात. स्वामी समर्थ हे फक्त मंदिरात ठेवलेली मूर्ती नाही, ते एक जिवंत अनुभव आहेत. ते तुमच्या आवाजात, तुमच्या अश्रूत, तुमच्या हसण्यात आहेत. स्वामींना फक्त तुम्ही ओळखायला हवं. त्यांची शिकवण कुठंही लिहून ठेवलेली नाही, पण ती प्रत्येक भक्ताच्या हृदयात कोरलेली आहे. स्वामी सांगतात, आपले मन प्रसन्न ठेवा, स्वच्छ ठेवा, कारण मी तुमच्या मनातच आहे. आज तुम्ही कितीही अडचणीत असलात, हताश असलात, कोणत्याही गोष्टीमध्ये यश मिळत नसेल, यासाठी फक्त एक काम करा. स्वामींना मनापासून नमस्कार करा आणि त्यांच्या शिकवणीला मनात ठेवा, कारण हीच शिकवण तुमचं आयुष्य बदलू शकते. त्यांची कृपा, त्यांचं आश्वासन आणि त्यांचं अस्तित्व हेच सगळं तुमच्या अवतीभोवती आहे. पण हे बघण्यासाठी डोळे उघडे हवेत, ऐकण्यासाठी मन शांत हवं आणि अनुभवण्यासाठी देवावरची आणि स्वामींवरची श्रद्धा हवी. मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असं लिहा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. नमस्कार.